आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये कलांनुसार भाजप 2/3 जागांवरती आघाडीवर असल्याची बघायला मिळते। कोलकात्यामध्ये भाजप कार्यालयाबाहेर आता कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। तर पश्चिम बंगालमध्ये कलांनुसार भाजप 2/3 जागी आघाडीवर आहे आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय। एकमेकांना मिठाई भरवली जाते, गुलाल उदाची उधळण केली जाते, सत्ता बदल झालेला आहे आणि ऐतिहासिक असा विजय हा भाजपचा म्हणावा लागणार आहे। आणि त्यानंतरच भाजप कार्यालयाबाहेर या सर्व कार्यकर्त्यांनी आता जल्लोष करण्यास सुरुवात केली तर कोलकात्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष 2014 मध्ये भाजप 189 जागांसह पश्चिम बंगालमध्ये आता सत्ता स्थापनेच्या मजबूत आकडेवारीसह सत्ता स्थापनेच्या दिशेने त्या ठिकाणी वाटचाल करतोय। 2/3 जागी भाजपची आघाडी, 189 जागांची सध्या भाजपची पश्चिम बंगालमधली आघाडी आहे। आज संध्याकाळी पंतप्रधान भाजपच्या मुख्यालयात जाणार आहेत आणि तिथेही सेलिब्रेशन केलं जाणार आहे। तर पश्चिम बंगालमध्ये कलांनुसार भाजप 2/3 जागांवरती आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या टीएमसीच्या ज्या जागा आहेत त्या काहीशा कमीच होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 96 जागांवरती केवळ टीएमसी या ठिकाणी आघाडी घेताना दिसते, तर भाजप मात्र 189 जागा आपल्या पदरात भाजपनं पाडलेल्या आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ही जी मुख्य लढत होती त्यामध्ये भाजप आघाडीवर आहे, ऐतिहासिक विजय मिळवताना दिसते। तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ या 3 ठिकाणी उलटफेर होतोय। पश्चिम बंगालमध्ये 189 जागांसह भाजप त्या ठिकाणी मजबूत अशा स्थितीत सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने आहे। तर तमिळनाडूतलं हे चित्र। तमिळनाडूमध्ये आपण जर बघितलं तर टीव्हीके सर्वात मोठा पक्ष 105 जागा, तर एडीएमके 72 जागा आणि डीएमकेला केवळ 57 जागा। आतापर्यंत डीएमकेची सत्ता होती, बघा कसा उलटफेर या ठिकाणी झालेला आहे आणि टीव्हीके अगदी नवा पक्ष मात्र विजय थलपती याच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी टीव्हीकेला 105 जागा मिळताना आपल्याला दिसत आहे। तमिळनाडूच्या राजकारणात आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये कलांनुसार भाजप 2/3 जागी आघाडीवर आहे। भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष केला जातोय। तर भाजप 2/3 जागी आघाडीवर मजबूत स्थितीत भाजप त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल। तर पश्चिम बंगालमधले हे आकडे खूप काही सांगून जातात। भाजप 189 जागांवर त्या ठिकाणी आघाडीवर आहे। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर दुसरीकडे ही उत्साहाची जल्लोषाची देखील दृश्य पाहतोय, मात्र काहीसा पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात आहे। टीएमसी ऑफिस बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत। कोलकात्यात तृणमूलच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते घोषणा देताना या ठिकाणी पश्चिम बंगाल कोलकाता टीएमसी ऑफिस बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर पोलिसांचा चोख असा बंदोबस्त होता आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देखील त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। तर कोलकातामध्ये तृणमूलच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते जमले, त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केलेली होती। कोलकात्यात तृणमूलच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते जमले, त्यांनी